नमस्कार मित्रमंडळींनो, शुभ सकाळ सर्वांना. मित्रांनो, बरेच आमच्या मित्रांच्या कमेंट काय येतात की तुम्ही सुरुवातीलाच भाजीपाल्याचे व्हिडिओ दाखवत जाऊ नका, काही तुमच्या डोंगर परिसरातले सीन दाखवत जा. त्यासाठी आता हे बघा, मस्त तुम्हाला इथला सीन दाखवतो. आणि चलत चलत एक गोष्टही सांगतो आणि मग घरी गेल्यानंतर काय बनवलंय हे बी दाखवतो. चला, अगोदर आपण ही कळशी घेऊ, जी आपण काल देवाला पाणी घालायला आणली, इथंच ठेवली. तर मित्रांनो, एक असं जंगल असतं आणि तिथं एक कबूतर असते एका झाडावर बसलेलं. एका शिकाऱ्याने पाहितलं आणि खालून बाण लावला त्या कबुतराला मारण्यासाठी. कबुतराला वाटतं आता आपण उडून जावा. वर पाहितलं तर वरून मोरघार आलेली त्याला खायला. आता नेमकं त्यानं काय करायचं? वर उडाव तर मोरघार, म्हणजे त्याला बाज म्हणतात हिंदीमध्ये, पण आम्ही गावठी भाषेत त्याला मोरघार म्हणतो. खाली उतरावा तर शिकारी मारतोय आणि वर थांबावा तर मोरघार मारती. आता नेमकं काय करायचं? मग त्या कबुतरांना असं समजलं की मरण तर आता दोन्हीकडे पण आलेलंच आहे, दोन्ही बाजूनं मरण आलेलं आहे. वर उडाला तरी घार आहे आणि खाली आलं तरी शिकारी. आता नेमकं आपण ह्याच ठिकाणी थांबायचं आणि देवाला आठवायचं. देवा, आता तूच मार्ग काढू शकतोस आणि तूच मला वाचवू शकतोस. मग कबुतरानं देवाला आठवलं आणि देवा म्हणला, आता तूच आहेस, तू काय करायचं ते कर. तेवढ्यात त्या शिकारी बाण सोडण्याच्या तयारीत होता. तेवढ्यातच त्या शिकारीच्या पायाला सर्प चावला. त्याचा नेम हुकला आणि वर येऊन येणाऱ्या घारीला बसला. शिकारीही खलास आणि घारीही खलास. तसं आपल्याकडे सगळे प्रश्न जर सुटण्यासारखे नसले, सगळे आपल्या विरोधात असले, तर त्या टायमाला मात्र देवच आपल्यासाठी उभा असतो. तर मित्रांनो, आता जाऊ गावात आणि मस्तपैकी काहीतरी भाजी बनवू. तुमच्या आग्रहाखातीर मी इकडले तिकडले व्हिडिओ टाकत जातोय, कारण तुमचं म्हणणं काय की सगळे व्हिडिओ एका ठिकाणचे पाहायला चांगले वाटत नाहीत. बरोबर आहे ते, पण डोंगर शिवार दाखवत जाऊ. चला, आता आलोत गावाच्या जवळजवळ, म्हणजे बरंच लांब आहे अजून. तर मित्रांनो, आजची रेसिपी कशाची? वांग्याच्या भाजीची. ताजे वांगे आणले तर आपण आता आपल्याला शेंगदाणे भाजून द्यायला चालू आहे. आता भाजलेत, काढून घ्यायचे. शेंगदाणे झाले भाजायचे, तर तीळ भाजून घ्यायचे. चांगले भाजले म्हणजे चांगली चव लागते भाजलं. अगं तिथं उडूच चालली. मग उडतच असते तर वाचत ना.
त्यात धने उडसे भाजून घ्यायचे. दोन कांदे मध्ये भाजू टाकायचे. हे काय ओळखलं का? काय ग? हे बघा ना काय आहे ते. काही मला नाही ओळखू आलं. नाही ओळखू आलं? मी सांगते. काय ते मसाल्याचे पान आहेत. असं आहे का? हो. भाजले का नका ना? काढून दे. आता हे खोबरं उचल भाजून घ्यायचं आणि हे खोबरं भाजून घ्यायचं राहिले. आता खोबरं भाजून गॅस चालू आहे. आता खोबरं भाजून घ्यायचंय आपल्याला. चांगला हलवून भाजून घेऊ. त्याला काही जास्त भाजू द्यायची गरज नाही, कारण हे फोडणीमध्ये भाजायचं आणि लसणासंग थोडंसं आंबळ आंबळ भाजायचं. आता काय काय आहे हे? धने, पुन्हा तीळ आणि खोबरं. हा, आता काय करायचंय? आता वांगे चिरून घ्यायचे. वांगे दाखव एकदा. ताजे फिटेन ताजी ताजी वांगी. ताजे ताजे वांगे, पण काटे किती झाले बघा ना त्याला. हम्म, ते काटे काढावं लागते ना अगोदर. असे काटे काढायचे. लेच काटेत बाबा. असा देठ चिरायचा पुन्हा. काटे काय जीबी पिपीला मोडल्यास अवघडच आहे. इतके जर काटे आहे. कर बरं, मी जरा वंगळ झालोय. मग करायले ना पा दम निघा ना तुम्हाला. हो, वंगळ झालोय का नाही मित्रांनो पाहिल्यापेक्षा मी आता. तुम्ही काय वगैरे खाण्यापिण्यापासून झालं नाही. तुम्हाला ताण आहे माग. माझ्या मागे ताण लाय माठ आहे म्हणून मी वंगळ झालो. या हो काय खायपिया नाही झालं वगैरे खायला. खाण्या वाचून नाही बरं का झालं. हो काहीतरी ठोर तिच्या. उगा लोकांच्या लेकराला नाव ठेवू नाहीत. पोटा पाण्याला चांगलं जपती, पण माझ्या मागच ताणलंय माटाया. तुमच्या माग ताण हेडव काढायचा, एडिटिंग करायची. तुम्हाला काम कसे काम असतं. घरी असून 3 आणि 4 घंटेच्या पुढे झोप नाही मला. बघा आता जागेत उठून. आता झाले वांगे चिरून घ्यायचे. आता धुवून काढू. फवारलेले असतात म्हणून चांगले धुवावं लागतात. झाले धुयचे. कांदे काढते करपते ना. आता आपल्याला वांग्यात मीठ भरून घ्यायचंय.
मसाला मीठ भरून घ्यायचं. आता तेल ओतून घेऊ कढईमध्ये. तर कढई तापली. तेल तापूस तर आपल्याला लसूण आणि खोबरं कुटून घ्यायचंय. जरा नकलावं लागतंय. लसणाचा पाचोळा मध्ये गेल्यास कसं तरी वाटतंय. खोबरं पण लसणामध्ये टाकायचं. दोन्हीचं मिसळून कुटायचं. आता तेल तापलंय तर वांगे टाकून घेऊ मध्ये अगोदर. खोबरं मागून टाकायचंय. खोबरं लसूण म्हणजे करपत नाही. वांगे भाजत नाहीत बेगिनी. आधी उरची मोहरी टाकून घ्यायची भाजीची. मोहरी टाकली तर वांगे टाकून घेऊ. वांगे चांगले घालून घ्यायचे. वांगे भाजले की टाकून घ्यायचं मध्ये. चांगला हलवून घेऊ. कसा भाजीचा वास यायला. खमंग एकदम. आता ह्याच्यामध्ये मसाला वाटण टाकून घ्यायचंय. भाजलं खोबरं लसूण वांगे भाजले. वाटण टाकू. 2 चमचे वाटण. 1 चमचे मसाला. चांगला हलवून घ्यायचं. नादर वाटून ते आता पाणी ओतून घेऊ. हलवलंय चांगलं. आपल्याला तेल कुठून घ्यायचं. तेल मध्ये काय असं म्हणून काटून घेऊ. आता हे तीळ धने कुठून घ्यायचे. त्यातून मीठ टाकून म्हणजे बिगिनी कुठत आहे. झाले. तीळ कुठून घ्यायचे.
बारीक शेंगदाणे कुठून घेतले म्हणजे चांगली भाजीला चव लागते. आता झाले शेंगदाणे कुठून घ्यायचे. आता आपल्याला काय कुटायचंय, कांदा. हे भाजून घेतलेला कांदा कुटून घ्यायचा मध्ये, म्हणजे भाजी चांगली मिळून येते. आता हे कांदा भाजून घेतलेला. आता झाला कांदा पण कुठून घ्यायचा. आता मध्ये टाकून द्यायचा भाजीमध्ये. या कांद्यानं चांगली भाजीला चव लागते, मिळून येते. आता आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं मध्ये. आता पुन्हा हे टाकून घ्यायचंय मटेरियल समजा. तिळाचा कूट आणि शेंगदाणे टाकून घ्यायच्यात मध्ये. चांगला हलवून घ्यायचं. आता लय किती 5 मिनिटं उकळू द्यायची भाजी आणि उतरून घ्यायची. आता अशापैकी झाली आमची वांग्याची भाजी. हा. उद्या कशाची बनवणार आहेस? आता उद्या बनवून शेवग्याची. काय आला बघा आमचा परत शेवगाच. मग काय बनवायचं? तुम्हाला म्हणजे काय मासे फिशे काही? तसं काय बनवत की बरं काही मासे फिशे आणावात, बरं. काही येऊन जाऊन शेवगा आणि वांगे. मग आता काय बनवायचं? तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा. आणि तुम्ही कुठल्या कुठल्या गावातून शहरातून पाहता ते पण कमेंट करून सांगत जा. तुम्ही म्हण ना. तुम्ही म्हणता की तुम्ही मला काय, मी म्हणला काय, एकच आलं. बरं मी म्हणतो काय त्याला. भेटूया उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार. आता भाजी उतरून घ्यायची आपल्याला. खळखळा उकळली भाजी, चांगली शिजली. आणि आता काय करायचं, तवा टाकून घ्यायचा भाकरीला. बर. आता याच्यात भाकरी टाकून